Yeah.
पकडले असं ना थंडी पाय दुखले होते पाय दुखले पाय पकडा थंडीनं पकडल्या लाईन
टाळ वाजल 1 2 3 नंतर मृदंग तुमच्या टाळ्या 1 2 3 हा तुमचा नंबर आहे टाळ 1 2 3 मृदंग अरे टाळे आवाज टाळ वा वा आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आहेत यावलकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा याची स्वागत आहे जय गजा सर्व धन्यवाद 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 साधन पैसे ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
Wow.
Oh
Hallelujah.
सर्व भाविकांना विनंती आहे कृपया आपल्या स्थानावर खाली बसावं. पण अनेक समाधी पाहिले असतील जे नवसास पावते आहे की नाही. नवसास पावणारे अनेक समाधी आहेत, परंतु या समाधीला आणि गजानन बाबाच्या समाधीला नवस करायची गरज नाही, तशीच पावते. हे साक्षात दाता अवघड दानी आहे. बाबांनी दृष्टांत दिला, गजानन बाबांनी सांगितलं आहे की इथे खूप मोठं स्थान आहे, तुम्ही लोक भाग्यवान आहात या करजगाव गावचे लोक. म्हणून विनंती आहे या गावचं नाव या बाबांच्या नावावर झालं पाहिजे. सर्वांनी प्रयत्न केला तर बाबाच्या नावावर, कारण हा मालक आहे या गावचा. या गावात आले होते 140 वर्ष. आपला जन्म काय आपला बीजही पडलं नव्हतं त्यावेळेस बाबा आले होते या गावात. आणि बाबा आत्ताही विराजित आहे. आमच्यासोबत संत आले आहेत माईसाहेब, त्यांना सकाळी 3:30 वाजता बाबांनी दृष्टांत दिला. बाबा जानी साहेबांच्या घरी पोहोचले सकाळी 3:30 वाजता. याच वेशामध्ये हाच रूप हातात याचा कोण्याचा कटोरा आणि दंडा घेऊन अलख निरंजन म्हटलं घ्यायचं. आताही आहे तुमच्या गावात वावरत आहे, आताही आहे. म्हणून आपल्याला आपली काशी इथंच आहे, आपली मथुरा इथंच आहे. सर्वांनी जर कसं आहे ते म्हटलं गेलं आहे, मानो तो मैं गंगा माहू ना मानो तो बहता पाणी. ते आपण मानल्यावर आहे. आपण किती मान्यता देता तुमच्यावर आहे. आम्हाला बाबांनी बोलावून इथं कार्य करून घेतलं आहे आणि करून घेऊन राहिले. तुम्ही हे माना आणि समृद्ध व्हा. तुमचं गाव समृद्ध झालं पाहिजे हेच आशा धरून या कार्यक्रमाचं नियोजन आहे. जय गजानन. दत्तगिरी नगरमध्ये मी आपले आमदार साहेबांना विनंती करतो की कृपया आसन ग्रहण करावे. आपल्या मधात अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री रामराजेश्वराचार्य स्वामी महाराज जे विदर्भ रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर आहेत. अमरकंटकला फलाहारी आश्रम ते पीठाधीश्वर आहेत. ओंकारेश्वरला चक्रतीर्थ धामचे पीठाधीश्वर आहेत. आणि आमचे लाडके आम्ही ज्यांना माऊली सरकार म्हणतो, माऊली म्हणजे आई, असे आई स्वरूप माऊली स्वरूप जगद्गुरु स्वामीजींचा जयकारात एकदा आपण जोरात समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचा जयकार करू. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. माऊली सरकार की. मी आपल्या समितीचे या आयोजन समितीचे अध्यक्ष श्री बारबुदे दादांना विनंती करतो की कृपया माऊली सरकारजींचं पुष्पहार अर्पण करून माऊलींचं स्वागत करावा. अनंत कोटी ब्रह्मांड मालक महाराजाधिराज योगीराज परब्रह्मा सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. जगद्गुरु रामराजे
ज्ञानेश्वराचार्य महाराज, भगवान श्री दत्तगीर महाराज की। आज आपल्या या कार्यक्रमात कालपासून पवित्र नर्मदा तीरावरून ज्यांचं आगमन झालेलं आहे, समर्थ सद्गुरू हरिहर बाबांची, निर्वाण बाबांची, अनेक साधू संतांची, गजानन बाबा, साईबाबा, सर्व साधू संतांनी ज्या तपोभूमीत तप केलं, असे नर्मदा तीरावर जगुटीकर या तीर्थक्षेत्रातून आलेले श्री मतंग मुनी महाराज यांचा शाल देऊन स्वागत करायला शरदरावजी जाणे यांना विनंती करतो, कृपया मंचावर येऊ। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज मात नर्मदे हर। मौलींचे गुरुबंधू श्री ध्यानमुनीजी महाराज यांचं स्वागत करायला मी नारायणराव आसोलकरांना विनंती करतो की कृपया आसोलकरजी, पुरुषोत्तमजी आमधरे कृपया मंचावर येऊन ध्यानमुनींचं शाल देऊन स्वागत करावं। परमपूजनीय जगद्गुरु स्वामी महाराज त्यांच्या पवित्र पावन वचनाने आम्हाला उपकृत करावे अशी मी विनंती करतो। त्यांची कीर्ती काय आम्ही मानू शकतो। मौली सरकार ज्यांनी पाहिलं, जिन्होंने देखा वो लाल हो गए, अशी त्यांची लीला। मी मौलींच्या श्रीचरणी प्रार्थना करतो की आम्हाला आपल्या प्रवचनातून उपकृत करावं। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिक राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जन प्रिय सीताराम 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 सीताराम। मराठी हिंदी संतांच्या कृपा आशीर्वादाने
समग्र महाराष्ट्राची धरा आणि त्या धरेतही ज्या धरेला किमान 5000 वर्षापूर्वीचा नाही तर सज्जुगाचा पदस्पर्श आहे, अशी अलौकिक दिव्य ज्या भूमीमध्ये आपण बसलेलो आहे, अशी ती वैदर्भीय भूमी, ज्या भूमीला भगवती परांबा पराशक्ती भगवती रुक्मिणी देवी तसेच अनेक संतांच्या पदस्पर्शाने या भूमीला संतांची आई असं म्हणते. आज देखील या करंजगाव, दत्तगीर आणि तसेच विदर्भाची माऊली नाहीच तर पुऱ्या संपूर्ण महाराष्ट्राची आणि विश्वाची माऊली म्हणजे श्री संत गजानन महाराज. भक्त वात्सल्य असणार आणि पामरांना जवळ घेणारी, तुमच्या आमच्या इच्छेला पूर्ती करणारी म्हणजे सद्गुरू गजानन महाराज, ज्यांचं विश्वात संत हे खरेच संत या नावाचा अर्थ जर काढलाय, स म्हणजे सत्य आणि त म्हणजे तत्व, स म्हणजे सत्व आणि त म्हणजे तत्व आणि त्यावर एक बिंदी असते, त्याचं नाव आहे अनंत. शिष्यांनाही सुद्धा आणि भक्तांना सत्य आणि तत्वाची पदस्पर्शाने अनंताकडे वळवतात आणि मुक्ती आणि मोक्षाचा मार्ग दावतात. असेच असतात संत. सत्याला उजागर करते आणि तत्वाला आणि जीवन जगण्याचं पारंभिक तत्वच म्हणजे सत्य आहे आणि पारंभिक तत्वच म्हणजे तत्व आहे. आणि जो आत्मा आहे, जो दिसत नाही, नारद भाष्यसूत्रामध्ये म्हणलं जातोय, तोषो जाती कुलधनम न तो ना विद्या क्रिया भेदम. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या पदस्पर्शाला अनेक संतांचे पाय लागले नाही. आजही देखील या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला समाजाला आणि राष्ट्राला ग्लानी येते, तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनी जे संतांचं मातृत्व आणि नेतृत्व प्रदान करणारी अशी आई, मी तर सगळ्यात पहिले विदर्भातल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मातृशक्तीला, ज्या जननीच्या पोटी संत जन्माला येते, ती साक्षातच परांबा पराशक्ती आहे. आज देखील ज्यांच्या पदस्पर्शाने तुम्ही आम्ही इथे सगळे जमलेलो आहे. आणि एके दिवशी सनदजी येऊन भेटले आणि त्यांनी बरेचदा ओरोडला देखील कार्यक्रम झालाय, यापूर्वी देखील कार्यक्रम झालाय. गुरुवर्य अनंतमूर्ती आणि खऱ्या अर्थाने समता मूर्ती म्हणजेच गजानन महाराज, जिथं कुठल्या जातीचा, कुळाचा, धर्माचा भेद नाही, म्हणूनच आपली माऊली गजानन माऊली ही समता मूर्ती आहे. आणि एके दिवशी येऊन ज्या वेळेला भेटले, मला देखील कळत न कळत हे पहिलं पारायण आहे, ज्या पहिल्या पारायणामध्ये काही न विचार करता मी हो म्हणले. यापूर्वी देखील वरुडला झालंय, नागपूर झालंय आणि सनदजी बरेच वेळा म्हणत गेले,
पारायणाला यायचं आहे. पण मला असं वाटते की खरी इच्छा दत्तगिरी महाराजांचीच होती की सनदजींच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे. आणि खाली समाधीच्या स्थळी गेलोय. तर समाधीच्या स्थळी गेल्यानंतर एक लक्षात आलंय की मी तर धारण केलेला त्रिदंड आहे आणि दत्तगिरी महाराजांनी हाती जो दंड आहे त्याला ब्रह्म बगडदंड असं म्हणते. दंडात देखील बरेच अनेक प्रकार येतात. शंकराचार्यांनी जो दंड धरला त्याला एको दंड म्हणजे एक छडीचा असतो आणि वैष्णवांनी जो धरला त्याला त्रिदंड म्हणते. आणि संतांच्या हाती जो असतो जसंच दत्तगिरी महाराजांच्या हाती जो आहे त्याला बगडदंड असं म्हणते. मग याची परिपूर्ण माहिती निर्णय सिंधू नावाचा ग्रंथ येतो त्यामध्ये दिलेली आहे. आणि ज्या गावाला ज्या नगराला दंडी स्वामी लाभतो तिथं साक्षातच देव लाभतो. ज्या गावाला ज्या नगराला दंडी स्वामी लाभतो त्या गावाला दैवत्व आणि तीर्थत्व आणि दैवत्व आणि तीर्थत्वाचं रूप म्हणजे तुम्ही आम्ही माझ्या समोर जितके बसलेले आहे खऱ्या अर्थाने हेच ते तीर्थ आहे. पण आज सनातनाला एका प्रकारची आणि समाजाला देखील चुनौती आहे. युग परिवर्तन असं म्हणलं जाते आणि खऱ्या अर्थाने वेळेवेळेला युग परिवर्तन होत आहे. किमान 10 वर्षाच्या आधी 15 वर्षाच्या आधी जो कार्यक्रम होत असेल आणि त्यातला आणि आजचा फरक आहे हा युग परिवर्तन आहे. आणि नुसतंच जग बदलत नाही तर समाज बदलत आहे. आणि युग परिवर्तनामुळे समाजात अनेक गोष्टीच्या घडामोडी होत आहे. आज बघा आपल्या देशाला लागून असणारा बांगलादेश आहे. ज्या बांगलादेशामध्ये माता भगिनी अनेकावर अत्याचार होत आहे. ज्या अत्याचाराचा आवाज आपल्या संपूर्ण देशामध्ये उठत आहे. जर आजच्या काळाला ज्या परंपरेला आज आपण बघा या करंजगाव ग्रामीमध्ये पारायण ठेवलं खऱ्या अर्थाने आपण सभ्यता आणि संस्कृतीचा अनुकरण करत आहे. पण मला असं वाटते युग परिवर्तन होत आहे. या युग परिवर्तनामध्ये प्रत्येक हिंदू माणसांनी आपल्या परंपरेला जर लय केला तर एक दिवस वेळ नाही लागणार की भारतातून हिंदू धर्म खतम व्हावा. मी आध्यात्मिक गोष्टी सुद्धा तुमच्याशी बोलू शकतो. अध्यात्माचा खरा अर्थ जो होतोय अध्यापन करणे. पण मला असं वाटतंय की आज जे घडत आहे जे बदलत आहे समाजामध्ये परिवर्तन येत आहे. ज्या परिवर्तनाने कुठेतरी सभ्यता आणि संस्कृतीला मी निश्चितच या गावातून एक निश्चित वाक्य म्हणेल. अनेकदा म्हणतात की हिंदू खतरे में है. खतरा म्हणजे याचा अर्थ हा नाही की कोणीतरी आमच्यावर लढाई करत आहे. पण खऱ्या अर्थानं आपण खतऱ्यातच आहे.
कोणीतरी नेत्यांनी असा वाक्याचा नारा दिला, बटेंगे तो कटेंगे, पण हे खरंच आहे. परिवाराने आपण बाटत आहे, परिवाराने तुटत आहे आणि संस्काराने कटत आहे. तर नारा कुठं खोटा आहे. संस्काराने बटत आहे, परिवाराने बटत आहे आणि संस्काराने तुटत आहे. आज हळूहळू बघता बघता समाजामध्ये परिवर्तन येत आहे. मी निश्चितच या गावातून एक संदेशा देण्याचा प्रयत्न करेन. परिवार एक आहे तर सेफ आहे. मी कुठल्याही असं धर्मपंथ विचाराला नाही बोलत आहे. जी आज समाजाच्या काळाची गरज आहे, युग परिवर्तन होत आहे, तर तुमचं आमचं काम आहे की आज पुढे येऊन सनातन सशक्त भावनेला समाजापर्यंत पक्क बनवण्याचं काम केवळ मात्र साधू संतांचं नाही, संस्काराची पूंजी आपण पण आहे. आज खऱ्या अर्थानं जागण्याची गरज आहे. बघता बघता आपल्या देशाला लागून एक अफगाणिस्तान आहे. कळत न कळत तिथे एक स्वारी झाली, आक्रंत आलाय आणि अफगाणचा तुर्कस्तान झाला. या देशाला लागून एक बांगलादेश आहे. बघता बघता पुरा देश बदलत आहे आणि आज खऱ्या अर्थाने पुऱ्या विश्वामध्ये केवळ मात्र या सनातन भावनेला जपणारा एकच देश आहे आणि त्या देशाचं नाव काय आहे? काय आहे? तर भारत सेफ है तो संस्कृती सेफ है. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, भारतीय सभ्यता आणि विचारधाराचा गौरव तुमच्या आमच्यात असायला पाहिजे. अहो, मी आध्यात्मिक प्रवचन देखील तुमच्या देखील एखाद्या भागवतातला स्वाध्याय अध्याय घेऊन मी खूप काही बोलू शकलो असतो. आचार्यच आहे, माझं दायित्व आणि कामच आहे. पण मला असं वाटते काळाच्या अनुसार आता समाजाला जागवा आणि जगवा. जागवण्याचंही देखील काम आमचंच आहे. बऱ्याच आमच्या माता भगिनी इथे बसलेल्या आहेत. एक गोष्ट अजून निश्चित मी आपल्या समोर बोलू इच्छुक आहे. एक दिवस असा वेळ येऊ शकतो जशी हडप्पा संस्कृती आहे, मोहनजोदडो आहे, जे 5000 वर्षाच्या आधीच्या संस्कृतीला गाद्यामध्ये लिहिलेलं आहे. येत्या काळामध्ये ही चुनौती तुमच्या आमच्या घरापर्यंत येऊ शकते. तुम्ही म्हणाल कसं? आज घरामध्ये एक मुलगा आहे, कुण्या घरामध्ये एक मुलगी आहे. मुलीच्या मुलाला मामा नाही आणि मुलीला सांगायला भाऊ नाही. एक दिवस असा वेळ येऊ शकतो की अभ्यासक्रमामध्येही सुद्धा ठेवा लागेल की याला काका म्हणते, याला काकू म्हणते, याला मामा म्हणते, याला मावशी म्हणते, याला मावसा म्हणते. ही जर परिस्थिती आली तर मला तर वाटते की सनातन लुप्त होणार. मग यासाठी काय करायला पाहिजे? मला देखील एका माता भगिनीने प्रश्न विचारला
महाराज तुम्हाला देखील कळाक माहित आहे का? त्या मात्र 9 महिन्याच्या कळा असतात, पण ज्या वेळेला आक्रांत आपल्या घरापर्यंत येतो त्या गुलामीच्या कळा असतात. मग त्या कळापेक्षाही सुद्धा आजादी माणसा बसून जाते, ती सगळ्यात मोठी कळा असते. तर आज खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही जर जागलो नाही, बरेचदा आपण म्हणतो की सुशिक्षित कुणा म्हणावं, प्रश्न केला राजेश्वराने. माझ्या दृष्टीत तर शिक्षितच आहे. राजेश्वराने प्रश्न केला, सुशिक्षित कुणा म्हणावे? निकळ अक्षराचा परिचय झाला, शब्दार्थाचे ज्ञान, सुविचाराने उपेक्षित कसा म्हणू सुशिक्षित? शिक्षा घेतली स्वतःसाठी, अर्थ अर्जन करण्यासाठी, मात्र केवळ पोट भरण्यासाठी, असा सुशिक्षित बरा नव्हे, समाजासाठी. आम्ही शिक्षित आहे, डिग्र्याने फार मोठं आहे, पण विचाराने उपेक्षित आहे. तर माझ्या दृष्टीत तो केवळ शिक्षित आहे, सुशिक्षित नाही. मग सुसभ्य संस्कृती आपली आजपासून नाही, तर आधी अनादी काळापासून भारताला नाही तर विश्वाला देणारी वेद गंगा, शास्त्र गंगा, ऋषी मुनी आदी सगळ्यांनी सुद्धा समृद्ध संपदा आज नाही, आजच्या पूर्वीच्या काळापासून आपल्या साधू संत ऋषी मुनी यांनी दिली. आणि तुम्ही आम्ही किती मोठे भाग्यवान आहे, त्याचा वारसा आजपर्यंत जपत आहे. की जसं आज आपण परांगणामध्ये भगवान गजानंद महाराजांचं पारायण करत आहे, तसेच काय म्हणायला पाहिजे, हरिपाठ करत आहे. ही अलौकिक आध्यात्मिक संपदा आणि सांस्कृतिक संपदाला जपण्याचा वारसा तुम्हा आम्हाला मिळाला. याचं श्रेय त्या काळात घडलेल्या संस्कृतीपासून आहे. आणि पुढे देखील तुम्ही आम्ही जपायला पाहिजे. तसंच युग परिवर्तनाच्या अनुसार बरेचदा असं म्हणते, एक मुलगा एक मुलगी, एक ते टीव्हीवर ऐकलं होते मी, हम दो हमारा एक, हम दो हमारा एक. समय के अनुसार बदल जाइए. आने वाला समय ऐसा भी हो सकता है कि आप और हम दोनों भी नहीं ऐसे. असा वेळ येऊ शकते. आणि अशा वेळेची चुनौती मी तर अनेक 2-3 गोष्टीचं डेफिनेशन तुम्हाला करून सांगू इच्छुक आहे. पुन्हा एकदा सांगतो, कोणातरी नेत्याने म्हणलंय की बटेंगे तो कटेंगे, खरंच म्हणलेलं आहे. आम्ही परिवारानं बटलोला आहे आणि संस्काराने कटलोला आहे. मग संस्काराने कसं कटलो आम्ही? आज आमच्या शिक्षा व्यवस्थामध्ये पूर्वीच्या काळामध्ये संस्कार होते, बलविद्या होती, विद्या होत, अनुग्रह होत, आचरण होते. आणि आजच्या आचरणात हाय बाय सी यू याच्याशिवाय काय नाही, आत्मीयता नाही आहे. तर ज्या माणसाने म्हणलंय ते तितकंच खरं आहे कि आम्ही परिवार से बटे हैं और संस्कार से कटे हैं. अब परिवार से बटे कैसे? आज घराघरात आम्ही वाटून घेतलेलं आहे. पहिले एका घरात 10 कुटुंब राहत होते, पण एका घराचे 10 घर झालेले आहे. पण ही अशीच संस्कृती जर राहिली तर ज्या भारतीय संस्कृतीला विश्वभरात मान मिळते, विश्वपटलावर मान मिळते, तर येणाऱ्या काळामध्ये ही चुनौती आहे
की आपल्यालाही देखील तो मान मिळणार नाही. तर मला तरी असं वाटते की ह्या नाऱ्यालाही खरंच आपण समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ तो नाही आहे की आपल्याला कोणी काटून राहिलं, आपल्याला तोडून राहिलंय, तो अर्थ नाही. याचा अर्थच आहे. पण आज कालपर्यंत, म्हणून म्हणतो गावावर कविता आहे, मी कवी पण आहे. गाव म्हणजे काय तर बाप असते, शहर मात्र लेकरू असते. गाव म्हणजे काय तर बाप असते, शहर म्हणजे लेकरू असते. सभ्यता संस्कृतीनं ओतप्रोत असते. म्हणूनच सांगतो गड्यो, गाव बाप असते आणि शहर लेकरू असते. बिल्डिंगने तो मोठा, फार फार मोठा झालेला असते. डिग्री आणि शिक्षण त्याची फार मोठी डिग्री असते, पण त्याच्यामध्ये मानवता नसते. म्हणून सांगतो गड्यो, गाव बाप असते आणि शहर लेकरू असते. दारावर आलेल्या माणसाचा तितकाच मोठा सन्मान असते. घास कुटका प्राण्या मात्रालाही देत असते. दारावर आलेल्या माणसाचा तितकाच सन्मान असते. पाणी मात्रही सुद्धा दारावर आलं तर त्याला घास कुटका असते. आत्मीयताची भावना आणि संस्कार हे गावात असते. म्हणून सांगतो गड्यो, गाव बाप असते आणि शहर लेकरू असते. बिल्डिंगने इतकं मोठं झालेलं असते. आजूबाजूलाही फ्लॅट मध्ये कोणी विचारत नसते. बिल्डिंगने इतकं मोठं झालं असते, फ्लॅट मध्येही कोणी त्याला विचारत नसते. आजूबाजूच्याही माणसाला त्याचा परिचय नसते. आणि तिथं केवळ मात्र त्याचा स्टेटस परिचय असते. म्हणून सांगतो गड्यो, गाव बाप असते आणि शहर लेकरू असते. सभ्यता संस्कृतीचा ठेवा हा गावात जपून केला असते. पहाटे उठल्यानंतर गुड मॉर्निंग नाही, राम राम म्हणत असते. संस्कृती आणि सभ्यता संस्कृतीचा ठेवा गावामध्ये असते. पहाटे उठता राम राम म्हणत असते. गुड मॉर्निंग त्याच्या तोंडावर नसते. न्याहारीमध्येही सुद्धा 5 पक्वानाचा स्वाद असते. म्हणून सांगतो गड्यो, गाव बाप असते आणि शहर लेकरू असते. गाव बाप असते. बाप का म्हणलं ते देखील सांगतोय. भल्या मोठ्या शहराला पोचण्यासाठी इच्छा राब राखणारा शेतकरीच असते. त्याचा घाम गाळून तो शेतामध्ये बीज पाणी उगवत असते. त्याचं उगवलेलं अन्न शहरापर्यंत जात असते. ही फिकीर केवळ मात्र बापालेच असते. म्हणून सांगतो गड्यो, गाव बाप असते आणि शहर लेकरू असते. पण हा नारा आणि ही भावना शहरात अवघड झालेला आहे. शहरात अवघड झालेला आहे. पण ह्या गोष्टीला जपणूक करण्यासाठी आम्हा लोकांना पुढे यावं लागेल. संस्कृतीची जपणूक करावं लागेल. पण हल्ली गावातही सुद्धा एक रोग आलेला आहे. ज्या रोगाचं नाव काय आहे? स्टेटस. काय? प्रत्येक आईला असं वाटते की मुलगा मोठ्या इंग्लिश मीडियमला शिकला पाहिजे. पण गावात जी कालपर्यंत आग शहरापर्यंत होती, ती आज आग आपल्या गावापर्यंत आलेली आहे. म्हणूनच मी म्हणलंय, युग परिवर्तन. पुन्हा एक कविता ऐकवतो, नवीन बनलेली. आई शिकायला जाते की बा शिकायला जाते, माहित नाही भाव कोण शिकायला जाते. आई शिकायला जाते की बा शिकायला जाते, माहित नाही बा कोण शिकायला जाते. आजचं शिक्षण स्टेटस झालं. आजचं शिक्षण स्टेटस झालं. एके दिवशी तिथून फोन येते बा, एके दिवशी तिथून फोन येते बा मोठ्यापणाने माय बा. एके दिवशी तिथून फोन येते बा मोठ्यापणाने माय बा.
मोठी मोठी गाडीकडून जाते बा, जाण्यासाठी सुद्धा स्टेटस कव्हर केलं, जाण्यासाठी तिथं स्टेटस कव्हर केलं, घरची हुरंड ठेवून मारुती गेलं. आजचं शिक्षण बा स्टेटस झालं. आई शिकायला जाते की बा शिकायला जाते माहित नाही बा, आजचं शिक्षण स्टेटस झालं. आजचं शिक्षण स्टेटस झालं. मोहरी बसलेली मॅडम फाळफाळ इंग्लिश मध्ये बोलत असते, मोहरी बसलेली मॅडम फाळफाळ इंग्लिश मध्ये बोलत असते. यांच्याजवळ 2 शब्दाशिवाय तिसरा शब्द नसते. येस किंवा नो, तिसऱ्या शब्दाचा एक्सक्यूज नसते. म्हणून सांगतो गळे हो, आजचं शिक्षण स्टेटस झालं. आजचं शिक्षण स्टेटस झालं. आजचं शिक्षण स्टेटस झालं. कुठल्याही विद्याला घेत असताना मोठेपण अंगी अंगी असते बा. कुठल्याही शिक्षण घेत असताना अंगी मोठं झालेलं असते बा. कालचा गावात शिकलेला कलेक्टर झाला असते बा. कालचा शिकलेला गावातलाही माणूस तो कलेक्टर झाला असते बा. आणि कॉन्व्हेंटनं पुऱ्या समाजाला बिघडून ठेवलं बा. मोठ्या मोठ्या शिक्षणाचा चस्का केवळ मात्र भरण्यासाठी असते बा. मोठ्या मोठ्या शिक्षणाचा चस्का हा केवळ भरण्यासाठी असते बा. कालपर्यंत मी ऐकलं ज्याला काही येत नसते त्याला ट्युशन असते बा. कालपर्यंत मी ऐकलं ज्याला काही येत नव्हतं त्याला ट्युशन असते बा. आज शाळेत आई शिकायला जाते की बा शिकायला जाते माहित नाही बा. आजचं शिक्षण स्टेटस झालं. आजचं शिक्षण स्टेटस झालं. ही युग परिवर्तन आहे. आणि हे हळूहळू परिवर्तन समाजाला ग्रासासारखं धरत आहे. समाजातून बाहेर निघाला पाहिजे. आणि हा अजगरासारखा आहे. एक उदाहरण सांगतो. एक वेळेला एका चिमणीने, एक चिमणी होती आणि चिमणीच्या पिल्लाला रोज अजगर खायचं. चिमणी हातात झाली, रडू लागली, गरगडू लागली. आणि चिमणीने म्हणले, तिथून एक मुंगी जात होती आणि मुंगीला विचारलं, का ग म्हणे तू का रडत आहे? मग एवढ्या मोठ्या चिमणीने एक म्हणले की एक अजगर येतोय आणि माझ्या पिल्लांना खाऊन जातोय. म्हणे उद्या या वारुळाच्या बांबीवर त्याला घेऊन ये. मरता क्या नाही करता. चिमणी देखील विचार करू लागली, मी मुंगी इतकी, चिमणी इतकी, हे काय करणार? सकाळ झाली, मरता क्या नाही करता या प्रकार झालाय. आणि चिमणीने देखील मुंगीचं ऐकलंय आणि वारुळाच्या बॉम्बीवर नेऊन ठेवून दिलंय. सकाळीच अजगर खायला आला, सरपटला तो दगडावर आणि अजगर खायला आलाय. आणि त्यातून अनेक मुंग्या बहिर आल्या आणि इतक्या मोठ्या अजगराला मारलं. याचा अर्थ समजला? मुंग्या कशा राहतात? एक राहतात. तो एक है तो सेफ है. मग अजगर काय गिळत आहे? तर आमची संस्कृती गिळत आहे, आमच्या विचाराला गिळत आहे, आमच्या मानवताला गिळत आहे. मग ही मानवता कशी गिळत आहे? आज बघा ती आग स्टेटस झालं, जसं मी म्हणलंय घरापर्यंत, तिथून तर आमच्या घरापर्यंत आलेली आहे. तर या गोष्टीला समाजानं समजून घेतलं पाहिजे. आणि मी अंतिम कडीत 5 सूत्र बोलतोय आणि माझ्या वाणीला विराम देतोय. मुक्ती आणि मोक्षाच्या गोष्टी आपण करतोय. माझ्या मते 5 गोष्टीची माणसाला मुक्ती पाहिजे. जो आत्मा भीतर आहे त्याला
ईश्वराचं भजन करून माणसाला मुक्त करता येते, पण आयुष्याच्या कळीमध्ये 5 गोष्टीपासून माणूस मुक्त पाहिजे, मुक्ती पाहिजे. आम्हाला अज्ञानापासून मुक्ती पाहिजे आणि ज्ञानाची प्राप्ती पाहिजे. ज्या घरात शिक्षण आहे ते घर स्वर्गासमान आहे की नरकासमान आहे? नरकासमान आहे. ज्या घरात शिक्षा आहे ते घर स्वर्गासमान आहे. म्हणून आम्हाला अज्ञानापासून मुक्ती पाहिजे आणि ज्ञानाची प्राप्ती पाहिजे. दुसरा, सामाजिक स्तंभ. आम्हाला असामाजिकतापासून मुक्ती पाहिजे आणि सामाजिकताची प्राप्ती पाहिजे. असामाजिकता काय? ज्या घरात दारू आहे, व्यसन आहे, अनैतिकता आहे ते घर स्वर्गासमान आहे की नरकासमान आहे? नरकासमान आहे. म्हणून आम्हाला दुसरी मुक्ती पाहिजे, असामाजिकतापासून मुक्ती पाहिजे आणि सामाजिकताची प्राप्ती पाहिजे. तिसरा आहे यांत्रिक स्तंभ. आम्हाला कलाहीनतेपासून मुक्ती पाहिजे आणि कौशल्याची प्राप्ती पाहिजे. कलाहीनता म्हणजे काय? आपल्याकडे जे कौशल्य असते, ज्या माणसात कौशल्य नाही, भीमाकडे सुद्धा एक कौशल्य होतं, अर्जुनाकडे सुद्धा धनुर्धर विद्या चालवण्याचं कौशल्य आहे. आजच्या युवा पिढीजवळही मोटर मेकॅनिकल आहे, अनेक आहे, हे कौशल्य आहे. आणि ज्याच्यात कौशल्य नाही तर आम्हाला अकौशल्यापासून मुक्ती पाहिजे आणि कौशल्याची प्राप्ती पाहिजे. आणि चौथा आहे आम्हाला भाग्यापासून मुक्ती पाहिजे. भाग्यापासून मुक्ती पाहिजे आणि उद्योगाची प्राप्ती पाहिजे. बरेच वेळा आपण उद्योग करत नाही, उद्योग करायला पाहिजे. जातीपातीचे आळस नसावे, लहान मोठे उद्योग करावे. जातीच्या शानपणाने घर चालत नाही, सांगणे राजेश्वराचे. बरेच वेळा ही गोष्ट आम्हाला शोभत नाही म्हणून आपण सोडून देतो. कुठल्याही कार्य करत असताना माणसाला लज्जा नाही पाहिजे. म्हणून आम्हाला भाग्यापासून मुक्ती पाहिजे आणि उद्योगाची प्राप्ती पाहिजे. आणि अखेरचा आहे निर्वाण. अखेरचा निर्वाण आहे आम्हाला असत्यापासून मुक्ती पाहिजे आणि शाश्वत सत्याची प्राप्ती पाहिजे. तुम्हाच मंडळींना प्रश्न विचारतो, देवाकडे जायचं आहे की स्वर्गात जायचं आहे? देवाकडे ना? बरोबर उत्तर दिलं, नाही तर आपल्याला भेटली असती रंभा उर्वशी. अनेक हल्ली कुणीतरी कल्पना करतात की रंभा उर्वशी मिळतात म्हणून, पण आपल्याकडे वेदांनी, मुनींनी, मनीषींनी शाश्वत सत्य असत अद्वैती द्वैती असं ज्ञान दिलेलं आहे की ज्यांनी सदव्य सांगितलं की परमेश्वराकडे जा. आणि साधू संत देखील सांगतात की परमेश्वराकडे जा. हे पंचनिर्मूलन आहे. एक केवळ मात्र अंधश्रद्धा निर्मूलन असते, पण हे पंचनिर्मूलन आहे. आणि या पंचनिर्मूलनाला ज्याने आपल्या घरात ठेवलं, ज्या माणसाच्या घरामध्ये हे 5 स्तंभ आहे, मला तरी असं मत आहे माझं की त्याला कोणालाही हात दाखवायची गरज नाही आहे. तिकडे अंधश्रद्धा निर्मूलन आपण म्हणतो ती एकच निर्मूलन आहे, अज्ञानाचं निर्मूलन आहे. पण हे 5 गोष्टीचं निर्मूलन आहे. अज्ञानापासून मुक्ती आणि ज्ञानाची प्राप्ती निर्मूलन आहे. आणि ज्या ज्या घरामध्ये या 5 गोष्टी आहेत त्याचं यशस्वी जीवन आहे, यशस्वीता आहे. आणि त्याच्या कार्याला आणि भाग्याला परमेश्वर त्याच्या पाठीशी आहे. आणि भगवद्गीता नेहमी सांगते अर्जुनासी केला उपदेश देवराया बोलिला, गांडीव हातासी रती त्याने ठेविला. उपदेश केला कृष्ण देवानी पुढे चालण्यासी, रती होऊन बैसला कृष्ण देव स्वारथी. तुमच्या आम्ही माझ्या नाहीतर या सकल ब्रह्मांडाच्या रथाचा स्वार्थी
जो आहे तो देव आहे आणि त्यावर तुम्ही उभा असणारा प्रत्येक माणूस हा अर्जुन आहे. म्हणून ईश्वर नेहमी हेच सांगते की तू पुढे चल, मी तुझ्या पाठी आहे. पण हल्ली असं झालेलं आहे की आम्हाला आलसा नाम कर्मणासे असं म्हणल्या जाते की माणसाचं आळस्य हे माणसाला यशगाथाला नेऊ देत नाही. आणि अधिक न बोलता 3 गोष्टी लक्षात ठेवा. जे आजचं युग परिवर्तन होत आहे ती बदलवायचं आहे. राष्ट्रभावना, समाज भावना त्या मनाशी जपल्या पाहिजे. राष्ट्रभावना, समाज भावना ह्या मनाशी जपला पाहिजे. आशिष मागे आपण असं आपल्याला राष्ट्रगानामध्ये म्हणतो, त्या राष्ट्रगानातला आशिष मागे ज्याला भाग्यविधाता, जो भाग्यविधाता याच्यासाठी म्हणलेला आहे की ज्यानं भारतामध्ये जन्म घेतलेला आहे तो देवपुत्र आहे. मग अथवा तो कोणीही असो, पण या भारतामध्ये दैवत्वाची प्राप्ती होते, मानत्वाची प्राप्ती होते आणि माणसाच्या योग्यताचं दायित्व आणि त्याला मिळणारं स्थान हे केवळ मात्र भारतातच मिळू शकते. म्हणून प्रत्येक माणसाने ही भावना जपलीच पाहिजे. तशाच माझ्या माता भगिनी इथे ज्या बसलेल्या आहेत, संस्काराची स्त्री म्हणजे काय, संस्कार स्त्री म्हणजे काय, समस्त भूखंडाचा आधार असते. स्त्री म्हणजे काय तर समस्त भूखंडाचा ती आधार असते. संस्कार तिच्यापासूनच घडलं असते, म्हणूनच सांगतो तिचं नाव स्त्री असते. म्हणूनच सांगतो तिचं नाव स्त्री असते. म्हणूनच सांगतो नाव तिचं स्त्री असते. व्याकरणालाही सुद्धा ती तोंड देत असते. घरातल्या प्रत्येक संस्काराची ती शिल्पकार असते. मुला बाळांनाही सुद्धा ती मार्ग धावत असते. माणसालाही कधी ती तुटू देत नसते. त्याचा प्रत्येक क्षणोक्षणी ती आधार बनत असते. तिच्याचकडे ती महानतम शक्ती असते. म्हणूनच सांगतो गड्या तिचं नाव स्त्री असते. म्हणूनच सांगतो नाव तिचं स्त्री असते. ब्रह्मदेवाची ती ब्रह्मणी आणि विष्णुदेवाची ती लक्ष्मी आणि महादेवाची ती गौरी असते. म्हणूनच प्रत्येक नारीमध्ये भगवती अंबा बघत असते. तिच्याच मध्ये या धरेचं नाव, या सकळ धरेचं नाव पृथ्वी असते. म्हणून पुरलिंगामध्ये तिला स्त्री म्हणत असते. म्हणूनच सांगतो गड्यो तिचं नाव स्त्री असते. म्हणूनच सांगतो गड्यो नाव तिचं स्त्री असते. आमच्या प्रत्येक माता भगिनींनी सुद्धा जे आमचे संस्कार सुटत आहे, कुठेतरी जात आहे, देशाच्या आझादीसाठी सुद्धा सगळ्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराज असतानाच अंग्रेज आले होते. त्याच्याच मागोमाग राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, मंगल पांडे आज राष्ट्र आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी यांनी आपल्या जीवनाचं, म्हणूनच म्हणतो गड्यो छत्रपती शिवाजी महाराजची यशस्विनी माता म्हणजे ती जिजामाता असते. या देशाच्या राष्ट्रभावनेला लढणारी ती झाशीची राणी असते. बाळकृष्ण कृष्णाला सुद्धा आकार देणारी ती यशोदा असते. आणि प्रभू रामचंद्राच्या आईचे नाव सुद्धा काय कौशल्या माता असते. पण तरी सुद्धा त्यांच्या लाडक्या आईचं नाव कैकेयी असते. हे सगळं का बोलायचं कारण आहे. आज गावच हे केवळ मात्र आधार असते. गावच मात्र हे त्या संस्कृतीचा आधार असते. आणि गावामध्येच हिमालय आणि गंगा असते. संस्कृतीचं उत्पन्न हे गावापासूनच परंपरेने लागलं असते. आणि पहिला झेंडा घेऊन पुणे शहरापर्यंत चालणारा माणूस गावचाच असते. आणि संस्कृतीला वाढवणारा सुद्धा
माणूस गावचाच असते. गाव बचा तो संस्कृती बची. शहरात आता कठीण झालेलं आहे. अनेक शहर फिरतो मी, अनेक राज्यात जातोय आणि तसंच सांगतोय. माझा जास्त काही लंबा परिचय नाही. तुमच्याच या तुम्ही देखील मला पहिले देखील पाहिलं असेल. पाळ्या इथे अंबादेवीला पाहिलं असेल. पाळ्याला, अंबादेवीला, विठ्ठलापूरला इथं पाहिलं असेल. तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्याच तालुक्यामध्ये काय म्हणायला पाहिजे, सालबर्डी श्री संत सच्चिदानंद बालयोगी राजेश्वर माऊली संस्थान. तो माऊली दुसरा कोणी नाही, तो हाच आहे. पण असं बोलायचं का, हाती घेतला झेंडा. हा झेंडाही केवळ मात्र मी रुक्मिणी मातीच्यासाठी घेतलेला आहे. माझ्या मनात सत्यभाष्य नावाचा एक ग्रंथ लिहितोय आणि माझ्या ग्रंथामध्ये मी उल्लेख केला, राज्य श्रीमंती कुणा म्हणावी, प्रश्न केला राजेश्वराने. ज्या राज्यात थोरमंतांचे विचार, संतांचे वाङ्मय, तीर्थछत्र, ऐतिहासिक शहर, वन वाणिज्य, खनिज, रूढी, परंपरा, संस्कृती, कला, कृती, औद्योग, शिक्षा, चिकित्सा, परिपूर्ण संपदा असेल, ते राज्य समृद्ध आहे. पण या संयुक्त महाराष्ट्रामध्ये मला एका गोष्टीचं दुःख आहे. या संयुक्त महाराष्ट्रामध्ये मला देखील एक दुःख आहे. आपण संयुक्त महाराष्ट्रामध्ये बघतो, अलीकडे एकाकडे गणपती, अंदी मंदी शिवराया, एकळा विठ्ठल उभा झाला. विदर्भात काय नाही. या गोष्टीचं दुःख आहे. या संयुक्त महाराष्ट्राकडे अलीकडे आपण चिंतामणी बघतोय, अष्टविनायक बघतो, अंदी मंदी काय म्हणायला पाहिजे, 2 ज्योतिर्लिंग आहे आणि आपलं महाराष्ट्राचं आद्य दैवत भगवान पांडुरंग आहे. आणि त्याच भगवान पांडुरंगाची भार्या परांबा पराशक्ती, मी एक स्तोत्र लिहिलेलं आहे तिच्यावर, नमामि देव्याय, नमामि महादेव्याय, नमामि देवी नमस्तुते, कृष्णम वल्लभ कृष्णम प्रिया, श्री कृष्णाक्षी नमस्तुते. जी भार्या पंचसिद्ध सतीचा विदर्भ म्हणल्या जाते, पण एकाही सतीचं ते मौलिक असणारं मानस्थान आपल्या विदर्भात नाही. दर्भा आहे म्हणून विदर्भ आहे. अंग्रेजाच्या काळामध्ये इथे दर्भ निघायचा म्हणून विदर्भ आहे. पण दुःख आहे. थोरमंतांचे विचार म्हटलं मी, थोरमंतांचे विचार, संतांचे वाङ्मय. थोरमंत म्हणजे म्हणलं तर भाऊसाहेब अणे झाले, पंजाबराव देशमुख झाले, अशा सारखे महांत माणसं आपल्या या विदर्भ भूमीला लाभले. संतांचं वाङ्मय म्हणलंय तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झाले, अच्युत महाराज झाले, त्याचप्रमाणे काय म्हणायला पाहिजे, गुलाबराव महाराज झाले. अशा संतांचं वाङ्मय आपल्याला भेटलं. आणि तीर्थछत्र म्हणलं तर काहीच नाहीये. रूढी, परंपरा, संस्कृती, कला, कृती, औद्योग, शिक्षण ओतप्रोत विदर्भ आहे. हो, चंद्रपूर आहे आपल्याकडे, वन वाणिज्य खनिज म्हणलं चंद्रपूर आहे, अनेक आहे. पण खऱ्या अर्थानं माता रुक्मिणीचं स्थान नाही आहे. म्हणून केवळ मात्र हा मानस घेऊन तुमचा मोर्शी सोडून, वरुळला सोडून, पाळ्याला सोडून, सालबर्डीला सोडून धावा घेतला केवळ माय रखमनीच्या साठी, मानस मूर्ती मानिक होण्यासाठी, मानक मूर्ती मानस पुरा होण्यासाठी, माय रुक्मिणीला विदर्भात उभा करण्यासाठी भक्तानंदाच्या स्वाऱ्या होतील, संस्कृतीला दुमदुमिल, पुन्हा एकदा पंढरपूर होणार आमचा विदर्भ. तर सगळ्या मंडळींना रुक्मिणी वल्लभ कृष्णहरी आणि दत्तगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या करजगावामध्ये, तसेच गुरुवर्य
भक्त शिरोमणी, भक्त वात्सल्याची ती माऊली करुणामूर्ती, आमच्या समग्र असणाऱ्या महाराष्ट्राचं आद्यदैवत म्हणजेच गजानन महाराज, त्यांच्या चरित्रपटन. आणि आज बघा किती मोठा संयोग आहे, गुरुदत्तात्रेयांची जयंती आहे आणि आजच्या दिवशीला गुरुचरित्र वाचल्या जाते. ते दत्तचरित्र आहे आणि तुमच्या करंजगावामध्ये जे झालं ते गुरुचरित्र आहे. आणि ज्या गुरुचरित्रातून संतांच्या महिमाला मंडित केलंय, पावन केलंय, ग्रहण केलंय आणि ज्यामध्ये प्रत्येक माणूस सहभागी झाला. दत्तगिरी महाराजांच्या पावन स्पर्शाने झालेली या भूमीला, तसेच समग्र भूमीच आपली विदर्भाची संतांची भूमी आहे. आणि आमच्या सनदजीला पहिले वाटलं होतं कसं जायचं, खऱ्या अर्थानं धन्यवादच म्हणायला पाहिजे. भक्ताची भेट घालवण्यासाठी भक्तच लागतो. भक्ताची भेट घालवण्यासाठी भक्तच लागतो. देव झालो तरी काय, मलाही भक्त व्हावंच लागतो. देव झालो तरी काय, मलाही सुद्धा भक्तच व्हावं लागतो. म्हणून या करंजगावला आणि या पटनामध्ये भक्तिमूर्ती असणारे सगळे वारकरी तसेच ग्रामस्थ, मी जगद्गुरु रामानंदाचार्य शुभ शुभ आशीर्वाद प्रदान करून आपल्या वाणीला विराम देतो. भारत माता की जय. गौ माता की, गौ माता की, सनातन धर्म की, सनातन धर्म की, सनातन धर्म की, सनातन धर्म की. गौ गंगा गौरी की, गौ गंगा गौरी की, गौ गंगा गौरी की. आणि आपल्या सगळ्या मंडळीला 2च मिनिट घेतो. येता प्रयाग कुंभ आहे. प्रयाग कुंभामध्ये माझं देखील स्थान लागते. आपल्या विदर्भातल्या प्रत्येक माणसाने असं समजू नये की आपलं तिथं कोणी नाही आहे, आपला खालसा लागते. तिथे सुद्धा आपली राहण्याची व्यवस्था, थांबण्याची व्यवस्था, ज्या ज्या माणसाला कुंभामध्ये यायचं आहे, संत भगीरथी तर आपल्या विदर्भामध्ये आहे. संतांचा अलौकिक इथं जन्म झाला म्हणून हे संत भगीरथी आहे. शिवाच्या जटातून येणारी ती हिमालय भगीरथी आहे. भगीरथ राजानं आणलेली ती भगीरथी गंगा आहे. आणि संतांच्या पतित पावनाने प्रयागराज कुंभामध्ये त्यांची रस धूड संस्कार आपण घेतो. ती संस्कार रूपी गंगा आहे. मी सकळ विदर्भवासी तसेच करंजगावच्या सगळ्या लोकांना सादर आमंत्रित करतो. आपण या. आपलं स्थान आहे. मी आपलं आहे, आपलं स्थान आहे. आशीर्वचन आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे. आमच्या सर्व भक्तांचा मान ठेवून मोदींचं इथे आगमन झालं. जगद्गुरु स्वामींचं इतक्या व्यस्त दिनचर्येतून इथे आगमन झालं. श्रीचरणी आम्ही वंदन करतो आणि सर्व भक्तांना विनंती आहे की महाप्रसाद घेऊनच आपण इथून प्रस्थान करावं. समार्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.